कॉरिडॉर बाधितांच्या बैठकीत पंढरपुरातील अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आला आहे। पंढरपुरात झालेलं अतिक्रमण कधी काढणार असे प्रश्न विचारले गेले। यावर पुढील आठवड्यापासून पंढरपुरातील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले। कॉरिडॉर सुरू होण्यापूर्वी पंढरपूर अतिक्रमण मुक्त होण्याची शक्यता आहे। तिथलं जेवढं अतिक्रमण होतं ते सगळं अतिक्रमण म्हणजे आम्हाला पण माहित नव्हतं की हे अतिक्रमण आहे। एवढे मोठे मोठे हॉटेल्स, चांगले चांगले हॉटेल्स त्या रस्त्यावर होते। इसबाईमध्ये तर अक्षरशः सगळ्या हॉटेलचीच लाईन होती। प्रत्येकाला वाटत होतं की स्वतःची जागा असेल, पण ते अतिक्रमण होतं। आता बघितलं तर आपण रस्ता एकदम मोकळा झालेला। तर गेल्या वर्षी अतिक्रमण काढलं होतं आपल्या सूचनेनुसार, आपल्या आदेशात। परत आता अतिक्रमणामध्ये दुपटीने भर पडली। तर कॉरिडॉर करताना शहरात परत कुठंतरी म्हणजे हक्काची ज्यांची घरं आहेत ते काढून आपण कॉरिडॉर करतो, त्यांना विस्थापित करतो, त्यांना तिथून उठवतोय। त्यांचा सांस्कृतिक वारसा असेल, पिढ्यानपिढ्यांचे त्यांचे नातेसंबंध असतील, त्या वाड्याशी त्या घराशी ते आपण संपवतोय। आणि शहरामध्ये ज्या सरकारी जागा आहेत तुमच्या त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते। तर त्याच्यावर कुठंतरी आषाढीपूर्वी आपण ठोस निर्णय घ्यावा। आणि दुसरा असं की या 2 दिवसाच्या बैठकांमध्ये एक असा सूर येतो की मोबदला किती मिळतो। म्हणजे आता आठवडी जसं आपण 60, 80, 100 किती करणार आहे की आणखी फायदा नाही, पण लोकांची अपेक्षा एकदा मोबदला तुम्ही सांगितलं तर तुमचा मार्ग आणखी कॉरिडॉरचा सुकर होईल अशी एक चर्चा आहे। तर ते सुद्धा आपण सांगावं। बघा, अतिक्रमण बद्दल मी पुन्हा सांगतो, जे 6 बैठकी काल झाले त्यामध्ये प्रत्येक बैठकमध्ये अतिक्रमणबद्दल लोकांचा रोष होता की एवढं अतिक्रमण वाढलं आहे। सीओ साहेब पण त्या ठिकाणी होते, मुख्याधिकारी नगरपालिका आणि DSP साहेब पण होते। त्यांना मी सांगितलं की तुम्ही पुढच्या आठवड्यापासून तो मोहीम सुरू करून ते अतिक्रमण काढून टाका। मागच्या वारीमध्ये पण आम्ही केला होता, या वेळी पण आम्ही अगोदर सुरू करणार। नंबर 1। नंबर 2, मोबदल्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलं आहे की आता जर तुम्ही मला विचारलं की मी किती मोबदला देणार, तर मला सांगा की माझ्याकडे हा डेटा आहे का की त्या माणसाच्या ज्या गाड्या आहेत जो जात आहे त्याचे क्षेत्रफळ किती आहे, त्याचे फ्रंटेज किती आहे, तो मेन रोडमध्ये आहे की आतमध्ये आहे, त्याचे स्वतःचे आहे की तो टेनंट आहे किंवा सब टेनंट आहे, शॉप ॲक्ट लायसन्स त्याच्या नावावर आहे काय, त्याचे क्लोथ्सचं दुकान आहे की प्रसादचे आहे की फुलपतीचे कुठल्या गोष्टीचं दुकान आहे। जोपर्यंत हे डेटा माझ्यासमोर येणार नाही ना तोपर्यंत मी सांगू शकणारच नाही की त्याला मी किती मोबदला देऊ शकतो। मोबदला जे आहे ते भूसंपादन कायद्याप्रमाणे जर आम्ही कॅल्क्युलेट करायला गेलो तर त्यामध्ये एकदम ऑफिसमध्ये बसून आम्ही तो एक्सरसाइज करू शकलो असतो की रेडी रेकनर काढा आणि प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टरवर त्यांचे क्षेत्रफळ काढा आणि जे मालक आहेत त्यांचे नावावर देऊन टाका। ते फार कमी अमाऊंट होईल। म्हणून आम्हाला हे सगळे MRTPमध्ये काय पॅकेज तयार करता येईल, नियम पण आम्हाला पाहावे लागेल। नियममध्ये कसा ते हे सगळे बसवता येईल, कोणाला कुठे गाडा देता येईल, काय देता येईल, हे सगळे थोडा अभ्यास केल्यानंतरच आम्ही सांगू शकणार की मोबदला किती देऊ। कॅटेगरी काय TDI त्यात 2-3 प्रकार आहेत, पर्यायी जागा किंवा TDI। बघा, TDIच्या मतलब बॉम्बेमध्ये पुण्यामध्ये FSI TDI देण्याचे अर्थ असतो। या ठिकाणी किती लोकांना फायदा होईल आम्ही पाहून घेतो, पण मला नाही वाटत की जास्त फायदा होईल। मोबदला जेवढा देऊ शकतो आपण, रक्कम कसं आहे त्यांना जास्त देऊ शकतो आणि गाड्या कुठे देऊ शकतो यावर मेन आमच्या भर असेल। आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर। 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा। सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ। हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।